तर फरार असणारा राजेंद्र हगवणेच्या अडचणी आता चांगल्याच वाढणार आहेत, कारण खुद्द अजित पवारांनी देखील हगवणे कुटुंबावर तीव्र संताप व्यक्त केलाय। नालायक माणसं माझ्या पक्षात नको तशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला। मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे, अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे, त्याची सत्यता अजून समजलेली नाही, पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे। कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे।